ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सगळ्यात महत्वाचं आज आपण एक टॉपिक घेतोय वेगळा. डीएक्सएन इन्व्हेस्ट इन युअर फ्युचर. डीएक्सएननी आपल्याकरता भरपूर पैसे इन्व्हेस्ट केलेत आपलं भविष्य चांगल्यात चांगलं होण्याकरता. जे भविष्य चांगलं होण्याकरता आपले आई वडील मुलांच्या भविष्याकरता काम करत राहतात. ओके, पण मुलांचं भविष्य होतं की नाही होतं माहित नाहीये. कॉलेज केलं जातं, नोकरी पकडली जाते, करिअर होत नाही, पैसे कमी येतात आणि अशा अवस्थेमध्ये एक तरुण शहरात येतो, राहतो, पण त्याला त्याच्या पगारामध्ये त्याचं ड्रीम पूर्ण होताना कुठेच दिसत नाहीये. अशा वेळेस आपल्या सगळ्यांचा सहारा बनून नेटवर्क इंडस्ट्री आपल्याकरता काम करते. आणि त्यातल्या त्यात जर बोलायचं झालं तर डीएक्सन आपल्याकरता अशा भरपूर संधी देतात की ज्या संधी आपण सगळ्यांनी घेतल्यानंतर आपलं करिअर ऑसम अप्रतिम घडू शकतं. डीएक्सन आपल्याकरता काय करतंय हे विचार करणं गरजेचं आहे. फक्त प्रोडक्टवरती फोकस न करता बॅक ऑफ द कर्टन जेव्हा एखादा पिक्चर रन होतो, पिक्चरवरती तुम्ही हिरो हिरोईन बघता, पिक्चर बघता, पण त्या पिक्चरच्या मागे पिक्चर सक्सेसफुल करणारा प्रोड्युसर असेल, डायरेक्टर असेल, एडिटर असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग असेल, कितीतरी बॅक ऑफ द कर्टन पडद्याच्या मागचे कलाकार असतात. तसं डीएक्सन आपल्याकरता अहोरात्र कष्ट करते, आज नाही गेले 30 वर्ष. आणि त्याच्यामुळं अख्ख्या जगामध्ये अनेक लाखो करोडो लोकांना त्यांचं आरोग्य मिळाले, स्वप्नातली घरं मिळाली आहेत, मुलांची मनासारखी शिक्षण आम्ही करू शकलोय, बक्कळ पैसा मिळतोय, मनासारख्या कार घेऊ शकलो, मुलांची लग्न आपण चांगली करू शकतो, फॉरेन ट्रिप, म्हातारपणाची सिक्युरिटी. डीएक्सन एवढं सगळं द्यायला बसलोय, आपण घेतोय काय हे डिपेंड आहे. समुद्र आहे आपल्या समोर. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की एक लक्षात ठेवा, तुमचं फक्त बघणं महत्वाचं आहे. डीएक्सन इन्व्हेस्ट फॉर युअर फ्युचर व्हॉट इट मीन फॉर अस. म्हणजे जर आता आपण एक विचार करत गेला, माणूस पैशाला पैसा जोडत राहतो आणि मग आपण टाकतो पैसे आणि पैशाचं झाड वाढतंय का आपण विचार करतो, पण पैसे वाढताना कुठं दिसत नाहीयेत. ओके, बँकेत गेलं 4%, 6%. ओके, 7 वर्षात दाम दुप्पट. पैसे टिकतात की नाही, महागाई किती वाढत चालली. पण डीएक्सन मध्ये खर्च करणारा प्रत्येक रुपया, मी वापरणारं प्रत्येक प्रोडक्ट, जर ते प्रोडक्ट मला खाल्ल्यानंतर आरोग्य देतंय, त्याच्यानंतर मी जर लोकांचा प्रचार आणि प्रसार केला तर त्यातनं माझा बिझनेस व्हायला सुरुवात झाली. सगळ्यात महत्वाचं, आपण डीएक्सन का करता, काय करतोय. त्यामुळे 9 वाजताची मीटिंग ऐकणं, लोकांना, ज्या लोकांनी पाहिलं नाही त्यांना जॉईन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हा मेसेज आपण लोकांच्या पर्यंत देऊ शकतो. तर डीएक्सन आपल्या स्वतःचा बँक बॅलन्स वाढवायला आलाय. आणि इतर धंद्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा फक्त जो व्यक्ती बिझनेस करतो आणि जे व्यक्ती त्याचे ग्राहक असतात त्याचा, त्या मालकाचा बिझनेस वाढत असतो. पण डीएक्सन असं कधीच करत नाही. डीएक्सन मध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचा, प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचा, प्रत्येक कंझ्युमरचा, जॉईन होणाऱ्या प्रत्येक मेंबरचा पैसे, बँक बॅलन्स त्याचा वाढत वाढत जाणार आहे. त्यामुळे डीएक्सन आपल्याकरता प्रचंड पैसे खर्च करते. आणि सगळ्यात महत्वाचं की आता आपण जेवढे जण नोकरी करतोय, बिझनेस करतोय, पण डीएक्सन असा काय बिझनेस देतं की आपण झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला पैसे मिळत राहायला पाहिजे. झोपणे म्हणजे फक्त झोप अशी नाही. झोपणे म्हणजे असंही झालं की मी आज कंपनीत कामाला गेलो तर मला पैसे मिळतात. पण डीएक्सन मध्ये कामाला जायचंच नाहीये, वर्क फ्रॉम होम आहे, कधी काम करा, तुमची टीम जरी काम करत राहिली तरी तुम्हाला पैसे मिळतील. आपलं दुकान टाकलं असेल तर दुकानाचं शटर उघडलं तर पैसे, ग्राहक आलं तर. आपल्याकडे असं काही नाहीये. एकदा का आपण त्याला जॉईन केलं तर प्रोडक्ट खात राहिला, पीत राहिला की तुम्हाला अगदी झोपेत पण पैसे मिळायला लागतील. इव्हन उतारा वयात तुमची कंपनी बंद पडले, कंपनी तुम्हाला रिटायर करते, पण डीएक्सन तुम्हाला रिटायर करत नाहीये. तुमचा जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपण आपल्या पर्सनल पीव्ही करत राहतोय, तोपर्यंत तुमच्या खाली जो बिझनेस व्हॉल्यूम जनरेट होणार आहे त्याच्या प्रत्येक पीव्हीचा हिशोब तुमच्यापर्यंत दर महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या ई वॉलेट अकाउंटला जमा होत राहणार आहे. त्याच्यामुळे आजचा बिझनेस तुम्ही करताय, तुमच्या अगदी नातवंडा परतवंडासाठी सुद्धा तुम्ही बिझनेस करताय, तोपर्यंत तुम्ही नक्की सिक्युअर राहणार आहे. त्याकरता आपल्या सगळ्यांना, जेवढे देशामध्ये लोक जॉईन आहेत, त्यांनी एकच काम करायचं की 130 रुपयेचं परमनंट मेंबरशिप कार्ड काढायचं. जर तुम्ही मी जॉईन झालोय फक्त टेम्पररी कार्ड काढलंय तर मी तुम्ही टेम्पररी आहे, डीएक्सएनला परमनंट व्हायचा विचार तुमचा काही दिसत नाही वाटतं. त्याच्यामुळे जे तुमचे स्टॉकिस्ट आहेत, जिथं कंपनीचे ब्रांच ऑफिस आहे, तिथे 130 रुपये द्या, तुमचा मेंबर आयडी सांगा, तुम्हाला डीएक्सएनचं परमनंट आयडी कार्ड मिळतं. पाहिजे तर मस्तपैकी गळ्यात तुम्ही त्याचा एक लेस लावून मस्तपैकी एक कंपनीचं कसं आय कार्ड असतं छान मल्टीनॅशनल कंपनीमध्ये, तसं तुम्हाला एक आय कार्ड गळ्यात ठेवू शकता आणि मग लोकांना प्रॉस्पेक्टिंग करा. याचा इम्पॅक्ट
प्रेझेंटेशन प्रेझेंटेबल दिसतं ते आणि खूप छान वाटायला लागेल. एक लक्षात घ्या, मी बिझनेस करतोय. बिझनेस करताना आता जर आपण बघितलं तर सुरुवातीचे 3 महिने जेव्हा तुम्हाला डिएक्शन कोणी सांगतंय, डिएक्शन सांगितल्यानंतर मी प्रोडक्ट परचेस करतो. मी प्रोडक्ट परचेस केल्यानंतर मी प्रोडक्ट वापरतो. मी प्रोडक्ट वापरलेलं यूज करतो. हे यूज करत असताना मला स्वतःचे अनुभव वेगवेगळे येत राहतात. हे जे मला अनुभव येतात ते जर मी शेअर केले, शेअर करणं अत्यंत महत्वाचं आहे. शेअरिंग इज अबंडन्स. म्हणजे तुम्ही मॅक्सिमम लोकांना शेअरिंग करू शकता. कारण आता जर आपण बघितलं, तुम्हाला मिळालेली बायको, तुम्हाला मिळालेले नवरे, त्याच्यानंतर तुमच्या मुलांच्या शाळा, तुम्हाला कपड्याची दुकानं, भांड्याची दुकानं, पिक्चरच्या टुरिंग टॉकीज, कुठं काय मिळतंय, कुठं धान्य चांगलं मिळतं, कुठं काय मिळतं, हे कोणीतरी तुम्हाला शेअरिंग केलं आणि शेअरिंग केलं म्हणून तुम्ही तिथं पोहोचला. मग तुमचा वेळ एवढंच काम आहे, डीएक्सन बद्दल शेअरिंग करणं, माहिती पोहोचवणं की असं असं आम्ही करतो, असाशे प्रोडक्ट आम्हाला कोकोजी छान वाटलं मुलांच्या करता, आमच्या करता स्पिरुलिना छान वाटली, हाच्या पिल्याने माझे ऍसिडी पित्त गेलं. हे मी जर वापरलं आणि मी शेअर करत गेलो तर त्या शेअरिंग मधनं मला कंझ्युमर वाढत जातील. त्यामुळे पहिले 3 महिने आपले शिकाऊ उमेदवारी असते, अप्रेंटिसशिप. आणि करता करता मग तुम्हाला त्यातनं थोडं थोडं कळायला लागतं, स्टॉक पॉईंट कुठं आला, कुठं तुम्ही प्रोडक्ट परचेस कसे करतो. पहिले 3 महिने तुम्ही फक्त यूज आणि शेअर मध्ये जाता आणि मग जस्ट डिस्ट्रीब्युटर तुम्हाला थोडंफार काहीतरी कळायला लागतं. पहिले 3 महिने एकदम नवख्यासारखं काम होतं. त्याच्यानंतर मग तुमची डेव्हलपमेंट फेज चालू राहते. 2 वर्ष डेव्हलपमेंट फेज असते साधारणपणे. फक्त शिकत राहायचं, शिकत राहायचं. आता आपण आपला लहानाचं मोठं आपण झालो तर मला वाटतं 24 वर्ष तो शिकत राहिलाय. 24 वर्षापर्यंत तो कुठं परमनंट नव्हता झाला. इथं 24 महिनेच सोपं आहे का 24 वर्ष लढलेली चांगलं आहे? 24 वर्ष लढून पण तुम्हाला जे मिळालं नाही ते फक्त 24 महिन्यात तुम्ही अचीव्ह करू शकता. आणि मग कधी अचीव्ह करू शकता? जर तुम्ही जे काम करता तशीच लोक तुम्ही त्याच्यामध्ये लोकांना जॉईन केलं, त्यांनी कंझ्युमर शोधायला सुरुवात केलं, ते लोकांना शेअरिंग करायला लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी डिस्ट्रीब्युटर जनरेट केले. मग पहिले 3 महिने आपण जास्त नावाचं असतो, एक कंझ्युमर, एक मेंबर, आणि त्याच्यानंतर आपण डिस्ट्रीब्यूट झालो. डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर मग आपण जे काम करत गेलो त्याच्यातून 24 महिन्यामध्ये स्पॉन्सरिंग स्पॉन्सरिंग स्पॉन्सरिंग. आता जर एक विचार केला, डिएक्सन कंपनीला जगात झाली 30 वर्ष. 30 वर्षापर्यंत कंपनी फक्त काय करत होती, म्हणजे एक एक कंट्री स्पॉन्सर स्पॉन्सर स्पॉन्सर. प्रत्येक देशामध्ये कंपनी जात राहिली. अमेरिका, चायना, जपान, रशिया, पाकिस्तान, दुबई, इराक, कतार, सगळीकडे कंपनी जात राहिली. प्रत्येक देशमध्ये गेली. आणि आता यूज शेअर झालं, आता बिल्ड द नेटवर्क. कंपनीने नेटवर्किंग वाढवायला सुरुवात केली. सुरुवातीला आपण 7 प्रोडक्टला काम केलं, आता 70 प्रोडक्ट आले आणि कंपनी प्रॉस्परस झाली, समृद्ध झाली. आणि मग नुसती समृद्ध नाही झाली, इंडियामध्ये कंपनीने आपल्या टोटल 8 फॅक्टरी, 24,000 करोड रुपये आपल्याकरता इन्व्हेस्ट केलेत. आपण काय केलं इन्व्हेस्ट? डॉक्टर लिम सर नवीन नवीन प्रोडक्ट आणतायत, नवीन स्टाफ मॅनेजमेंट उभे करतायत, फॅक्टरी उभे करतायत आणि एवढी मॅनपॉवर आपल्याकरता अहोरात्र काम करतीये. आणि आपण काय करतोय? आपण करायचंय फक्त प्रोडक्टचं प्रचार आणि प्रसार. मग आपला प्रॉस्परस लाईफ मिळू शकतं. त्याकरता नेटवर्किंग वाढवा. आणि हे मला नक्की माहिती आहे की टुडे इज हार्ड, टुमॉरो विल बी वर्स, बट द डे आफ्टर टुमॉरो विल बी सनशाईन. म्हणजे जर तुम्ही एक वाक्य बघितलं यांचं अलिबाबाचं, अलिबाबाचे ओनर जे आहेत हे काय सांगतात की आत्ताचा दिवस खूप हार्ड, कठीण दिवस आहेत. महागाई वाढलीये, लोकांच्याकडे पैसे नाहीत, उन्हाळा आहे, गावाला पाणी नाही लोकांना प्यायला. पण लोक चहा पितात ना, लोक आजारी पडतायत ना, गावाकडे लोकांना कॅन्सर होत आहेत ना, लोकांना दवाखाना, डिएक्शनचा डी पण माहिती नाही ना. उद्या याच्यापेक्षा भयंकर दिवस लोकांच्या वरती येऊ शकतात. जसा करोना आला होता, अजून काय येतंय ते माहिती नाही, पाणी टंचाई किती भीषण येईल ते माहिती नाही, त्यांची मुलं कामाला लागतील की नाही ते माहिती नाही, म्हातारपण किती वाईट असेल चांगलं असेल कुणी कुणाचं काय पाहिलंय. हेही दिवस जातील. पण जर आपल्यावरती दिवस वाईट आले आणि जर मी आता या कठीण काळामध्ये लोकांना डिएक्सनचा प्रचार आणि प्रसार करत गेलो तर उद्या त्यांच्या ब्लेसिंगमुळे जर त्यांचं लाईफ चेंज झालं तर नक्कीच तुमचं लाईफ बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आत्ताच्या कठीण काळात आता स्वतःला सांगा की मी अजून जिंकलेलो नाही, कारण मी शर्यत हारलेलो नाही. सगळ्यात महत्वाचं, मी जिंकेपर्यंत खेळत राहणार. त्यामुळं उद्याचा भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल व्हायला लागेल. आता चॅलेंजेस आहेत,
पण किती जरी कठीण प्रसंग आला ना, त्याला सोल्युशन असतं की हो, पर्याय हा निघतोच. फक्त मी संधी शोधली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, मला काय करता येईल, माझ्याकडे पैसे कमी आहेत, मी आजारी पडलोय, त्यातनं बरा कसा काय होऊ शकतो, हे सगळ्या वाटी आपल्याला कळतात की नाही. आपण काय लहान आहे का आता? आपण पुण्यात आलोय, लहानाचं मोठं झालोय, आई वडिलांनी शिकवलंय, त्याच्यानंतर तुमचं लग्न झालंय, तुम्हाला मुलं झाली आहेत. आपल्यापेक्षा आताची तरुण पिढी ऍडव्हान्स आहे, त्यांना सोशल मीडिया जास्त कळतो. पण ते योग्य वाटेला कळतोय की नाही, मग स्टॉक पॉईंट कुठं आहे, ऑफिस कुठं आहे, प्रोडक्ट पर्चेसिंग कसं करू शकतो. पॉझिटिव्ह 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 अँड ओनली पॉझिटिव्ह. प्रसंग किती वाईट असू दे, मला सांगा, तुम्ही लहान होता, तुमच्या घरात लाईट होती का? तुमच्या गावात तेवढ्या सुखसुविधा होत्या का? घरामध्ये काय तुमच्या फ्रीज होता का, वॉशिंग मशीन होती का, मिक्सरचं भांड होतं का, भांड्यानी पाणी भरलंय की नाही तुम्ही नदीवरनं? ओके. गावात घरात काय पाण्याचे नळ होते का? तुमची आई भांडी घासायला घराच्या बाहेर जायची रात्रीच्या अंधारामध्ये. मग हे बघितले की नाही बघितले आपण? मग ह्या सगळ्या गोष्टी कठीण काळ असताना सुद्धा आपण इथपर्यंत आलो. सुखसुविधा मला माझ्या आईबाबांनी दिल्या, आपल्या नवऱ्यांनी दिल्या, आपल्या बायका फॅमिलीने मिळाल्या. तर मी अशा गरीब लोकांच्या पर्यंत का तापवू शकत नाही? मी का घरात बसतोय? सर ऊन काय लागतंय हो, काय अवघड आहे. अरे ऊन आम्हाला पण लागतंय, सगळ्या डॉक्टर लिमला पण ऊन लागतंय, सवेरा सरांना पण ऊन लागतंय, कोणी थांबलेलं नाहीये. नरेंद्र मोदीला पण ऊन लागतंय, इलेक्शन सुरू झाली आहेत, आयपीएलच्या मॅचेस बघा, उन्हात तानात प्लेयर उभे आहेत सगळे. ओके, उगीच करोड रुपये मिळत नसतात राजांनो. उन्हाची कारणं, घरगुती कारणं, लग्न सराई चालू आहे, पारायण चालू आहे, त्याच्यानंतर अजून काय चालू आहे? पारायण चालू आहे, अजून काहीतरी मी सप्ताह चालू आहे, बैठका चालू आहेत, सगळ्यांचं सगळं चालू आहे. आणि घरात पैसे नाहीयेत, घरचे आजारपण संपत नाही, नवीन घर घ्यायचं राहिलंय, पोरांचे चांगलं शिक्षण व्हायचं राहिलंय. ओके, फॅमिलीची डिमांड काहीतरी वाढत चालली, हे दिसत नाही का? याला सोल्युशन पर्याय म्हणून डीएक्सन आपल्यापर्यंत आलंय. डीएक्सन आपली मदत करायला आलंय. डीएक्सन आपण नाही केलं, डीएक्सन बंद नाही पडणार आहे, नीट लक्षात ठेवा. त्यामुळे डीएक्सनचा बेनिफिट घ्यायचा. महा आव्हान कुठलं आहे की लोक कन्व्हिन्स होत नाही, लोक काउन्सिलिंग करता येत नाही. नो प्रॉब्लेम, त्या 9च्या झूम मिटिंगला बसवा, स्टॉकपॉइंटच्या मिटिंगला बसवा, आरवीसी युट्यूब चॅनल बघा, 12 वाजताची मिटिंग आहे का, किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे ह्याच्यावरती बघत बसा, पण त्याला सोल्युशन नक्कीच्या नक्की आहे. कसं होऊ शकतं माहितीये का? हाऊ टू मेक युअर टीम फॉलो यू इन डीएक्सएन. तुमची टीम तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. टीमचा फुल फॉर्म काय होतो? टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. आपण सगळेजण एकत्र आलो तर मिळून काम करूया. पण आता सगळ्यात महत्वाचं, लहान मुलं एकत्र येतात, मोठी मुलं एकत्र येत नाही. प्रत्येक जण आपलं डोकं लावतो, आपली बुद्धी वापरतो. पण जर तुम्ही बिहारचा फॉर्म्युला बघितला, धर्मशिला मॅडमचा फॉर्म्युला बघितला, तर अपना दिमाग बाजू को रखने का, दिल से काम करने का, जो अपलाइन बोल रहा है वो सुनने का, कंपनी को फॉलो करने का. ओके, जर तुम्ही प्रत्येक गाडीत बसला आणि मी एकीकडे गाडी ओढतोय, तो तिकडे गाडीला ड्रायव्हिंगला एकच व्हील असतं, तिथं 2 ड्रायव्हर नाही चालत. ओके, रेल्वेला दोन्ही बाजूला इंजिन असलं तर इंजिन एका बाजूला चालतं, दोन्ही बाजूला नाही चालत. तसं सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला डुप्लिकेट बिझनेस करावा लागेल. आणि जे लोक तुमच्या डोक्याला डोकी लावतात त्यांना शांत राहायचं, नवीन माणूस शोधायचा. कारण मॅन पॉवर भरपूर आहे, 140 कोटी जनता आहे. कोणाला दुखवायचं नाही, कोणाला वाईट म्हणायचं नाही, कारण तो तुमचं काय ऐकत नाही. तो तुमच्यापेक्षा हुशार आहे, त्याच्याकडे जास्त पैसे आहेत, तो समृद्ध आहे. त्याला म्हणजे तो श्रीमंत असल्यावरती तुमच्या गरीबाचं तो कशाला ऐकेल? त्यामुळं त्यांना जाऊ द्या, त्यांना त्यांच्या बुद्धीने वागू द्या, जे तुमचं ऐकतात. ओके. आणि एक लक्षात ठेवा, आपण लोकांचं भलं करतोय, लोकांना चिटिंग करत नाही, लोकांना फसवत नाही. डीएक्सन मिळणं, डीएक्सन खाणं, आणि डीएक्सन खाण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं लोकांना जाऊन शेअर करणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे टीमनी काम केलं आपोआप व्हायला लागेल. आज मी एकटा काम करतोय, माझ्यासोबत 2 आले, 20 आले, 2000 आले, 5000 आले. 1000 पीवीनी सुरुवात केली, हे वाढत वाढत जायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, लिस्ट डाऊन 5 to 10 पॉइंट्स. आपल्याकडे आता मीटिंगला असे किती लोक बसलेत, त्यांच्या आय एक्सपेक्ट फ्रॉम माय डाऊनलाईन, माझ्या डाऊनलाईननी माझ्याकरता काय काय करायला पाहिजे सांगा बरं. हा सर, मी त्यांना एकदा सांगितले की त्यांनी परस्पर जाऊन प्रॉडक्ट घ्यायला पाहिजेत. ओके, त्यांनी पीव्ही करायला पाहिजे, त्यांनी दररोज 4-5 लोकांचे फॉर्म भरायला पाहिजे, मी सांगेल तसं त्यांनी ऐकलं पाहिजे, असं तुमची अपेक्षा आहे. हो की नाही? लिहून टाका तुमच्या अपेक्षा तुमच्या डाऊनलाईन कडनं काय काय असतात. चॅटिंग बिटिंग तुम्ही लिहा किंवा तुमच्या वहीवरती लिहा. आणि अपलाईन कडनं माझ्या काय अपेक्षा असतात त्या पण लिहा. अपेक्षा काय असतात माझ्या अपलाईन कडनं,
त्यांनी मला कॉल केला पाहिजे, त्यांनी मला प्रोडक्ट दिले पाहिजे, त्यांनी मला दररोज भेटायला आलं पाहिजे, त्यांनी माझ्याकरता मीटिंग केल्या पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक माणसाच्या अपेक्षा डाउनलाईन कडनं आहेत, प्रत्येक माणसाच्या अपेक्षा अपलाईन कडनं आहेत. पण स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा, अरे मी कोणाची तरी डाउनलाईन आहे, माझ्याकडून पण अपेक्षा असतील अपलाईनच्या, आणि मी जशा अपलाईन कडनं अपेक्षा करतो तशा माझ्या टीमला मी अपेक्षा पूर्ण करतोय का हो? सांगतो का 5 तारखेला आपली मीटिंग आहे, येणार का दादा, 3,000 पीव्ही केले का, करतोय का नाही केले, लवकर लवकर करा. आणि 3,000 पीव्ही एप्रिल महिन्यात केले तरी तिकीट आहे, मे महिन्यात केले तरी अजून एक तिकीट आहे, 2-2 तिकीट तुम्हाला मिळणार आहेत. मग हे सगळ्यात महत्वाचं आपले 5-10 पॉइंट. आय विल डू ऍज अ डाउनलाईन मी करतोय का, आणि आय विल डू ऍज अ अपलाईन मी करतोय का. मी जशी अपेक्षा करतो डाउनलाईन कडून तसं मी त्यांना सर्व्हिस देतो का. मी अपलाईन कडनं जशी अपेक्षा करतो तसं मी ऍज अ अपलाईन म्हणून माझ्या टीमला मी सगळ्या माहिती पुरवतो का, देतो का. हे स्वतःच स्वतः आत्मचिंतन करा. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. 100% प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत. आणि एक लक्षात ठेवा, डॉक्टरकडे गेल्यावरती प्रॉब्लेम सांगितल्यावरती उपचार होतो. डॉक्टरला कळत नसेल प्रॉब्लेम काय, तर सिटी स्कॅन एमआरआय करायला सांगतो, रक्त लघवी चेक करायला सांगतो. तुमचं काय काय चेक करायचं अपलाईननी असं आम्हाला सांगितलं नाही अजून काय सुद्धा कोणी, की जर काय पोस्टमॉर्टम करायचं ते. मग पोस्टमॉर्टम एकच करायचं, घरी जायचं, भेटायचं, बोलायचं, रिलेशन बिल्ड करायची. प्रॉब्लेम समजतो जेव्हा तुमचं भेटीगाठी कमी होतात, फिजिकली मीटिंग कमी होतात, हाय हॅलो कमी होतं, तुम्ही तो तिकडे शांत, हा तिकडे शांत, कळतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हाय हॅलो, व्हॉट्सअप शेअरिंग. आणि एक लक्षात ठेवा, कोणी मुद्दाम करत नाही. काय लोकांना उन्हाळा सहन होत नाही, काय लोकांना प्रॉब्लेम चालत नाही, प्रॉब्लेम असतो किरकोळ, पण त्याला सल्ला मशवरा केल्याशिवाय फायदा नसतो. त्यामुळे प्रॉब्लेम एकमेकांचे समजून घ्या. सगळी माणसं प्रॉब्लेम, सगळ्यात महत्वाचं प्रॉब्लेम, 2 शब्द वेगळे करा बरं जरा. प्रो म्हणजे पूर्वग्रह दूषित, ब्लेम म्हणजे काय तुम्हाला त्याला नावच ठेवणार आहे. त्यामुळे प्रॉब्लेम हा असाच असतो की तो काहीतरी दूषण दुसऱ्याला काहीतरी देत राहतो. तो काही करायचा नाही, आपली आपण कामं करत राहायची. पण एक सर्कल करा, 5 अनालिसिस म्हणतात त्याला. मला काय झालंय, प्रोडक्ट वेळेवरती मिळत नाहीत का, प्रोडक्ट वेळेवरती मिळत नाहीत, काय प्रॉब्लेम आहे, स्टॉकिस्टला भेटा. तिथून का मिळत नाही, खाली जा. सर्व्हिस का मिळत नाही, मीटिंग का होत नाही, असं 5 करत जा. तुमचं उत्तर तुम्हाला सापडलेलं असेल. आणि एक लक्षात ठेवा, स्टार्ट टू एंड मला जर एकच काम करायचं असेल, मी आता माझा जर्नी चालू केलाय. जर्नी चालू केलेल्या दिवसापासून मार्च 2003 पासून आज तागायत देवकर सर बोलतात आणि बोलत राहतात, आणि शेवटच्या दिवशी पण मीटिंग घेत राहतील. काळजी करू नका, पण सर्व्हिस द्यावी लागेल, प्रॉस्पेक्टिंग करावं लागेल. त्याकरता डीएक्सन रत्ना वसुपाल चॅनल 7 बेसिक त्यांनी काय सांगितले. सगळ्यात महत्वाचं, मेक अ लिस्ट ऑफ ड्रीम अँड प्रॉस्पेक्ट. तुमची ड्रीम लिस्ट काय आहे, की मी डीएक्सन मध्ये आलोय राव, सर माझ्याकडे लॅपटॉप नाही, माझ्याकडे 2 व्हीलर गाडी नाहीये, मला चांगले पैसे पाहिजेत, किंवा मला चांगली कार घ्यायची. तुमचं ड्रीम लिहा आणि तुमच्या प्रॉस्पेक्टची लिस्ट काढा. किती नंबर ऑफ प्रॉस्पेक्ट तुमच्याकडे येऊ शकतात, 2, 4, 8, 200, 500, 1000. ती लिस्ट असल्याशिवाय तुम्ही काम करू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, यूज प्रोडक्ट अँड मेक रिटेल सेल्स डेली. मी प्रोडक्ट यूज करतोय का. डायना क्लीन आपलं कपड्यांचं आता ज्याला एवढं सुंदर आहे, त्याचं फक्त बुच काढून त्याचा स्मेल घ्या ना, अरे वाव काय स्मेल आहे त्याचा, किती कपडे छान निघतात. मल्टी क्लीनर किती छान प्रोडक्ट आले. सिटोपॅन किती चांगलं प्रोडक्ट आलंय. हेल्दी बोन्स, पॅना जिनसेंग, कॉर्डिसेप कॅप्सूल, लेमन्स लायन्समेन कॅप्सूल, अरे ढिंगाणा प्रोडक्ट आहे दादांनो. हे कुठं मिळत नाही, इंडियातल्या लोकांना तरी मिळत नव्हतं तेवढ्या क्वालिटीचं प्रोडक्ट फॉरेन मधनं आलंय आपल्या करता, तर ते वापरा. आणि जे प्रोडक्ट वापरतात त्याचा रिटेल सेल करा. बिंदास घ्या आणि प्रोडक्ट डेमो दाखवायला जा. विकायला गेले असं मनात आणूच नका. आपण त्याच्या घरी अशी एक दुर्मिळ दुर्लभ संधी पोचवायला गेलोय, हे त्याच्या खानदानात त्यांनी कधी बघितलेलंच नाहीये. त्याला सांगा मी पण नव्हतं बघितलं, पण जेव्हापासून ते माझ्या घरामध्ये आलंय, माझ्या कुटुंबात आलंय, माझं लाईफ चेंज झालंय. वाव काय मस्त वाटतंय मला. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, रिटेलिंगला निघा तुम्ही. रिटेलिंगचं मार्जिन डीएक्सनने आता भरपूर वाढवलंय. पहिलं रिटेलिंग तेवढं मिळत नव्हतं, पण आता 25% जर मला रिटेलिंग मिळतंय तर मी का घेत नाही. आणि कॉन्टॅक्ट आणि इन्व्हाइट डेली. तुम्ही नोकरीला दररोज जाता, शेतात शेतकरी दररोज जातो, दुकानदार दुकान दररोज उघडतो, मग मी लोकांना कॉन्टॅक्ट आणि इन्व्हाइट डेली का करत नाहीये. मला काहीच कळत नाही लॉजिक ते. मी एक बघितलंय
की समजा काही लोकांचे मिस्टर जर गावाला गेले ना, तर बायको इकडनं 5 कॉल करते, पोहोचला का नाही, जेवला का नाही, कुठं निघालाय, आला का नाही. अरे दादा, कुठं जाणार आहे का ते. सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे जे 5-25 लोक जॉईन झाली त्यांना जर फोन केले असते तर त्या लोकांनी पीव्ही केले असते, प्रोडक्ट घेतले असते, तुमचा बोनस वाढला असता. तुमचे मिस्टर तुम्हाला 30,000 रुपये घरी देत आहेत, 50 घरी देत आहेत, त्यांना 10 कॉल दररोज करताय, एवढे 10-20 कॉल डाऊनलाईनला झाले असते तर त्या लोकांनी 30-40,000 घरी आणले असते आणि दोघांचं लाईफ चेंज झालं असतं. सगळ्यात महत्वाचं, कॉन्टॅक्ट फोन दररोज करा. घरगुती माणसं कुठं जाणार नाहीये, त्यांच्याकरता तुम्ही आयुष्य दिलंय, आयुष्य देणार आहात, त्याच घरात आपण जाणार आहे, पण त्यांच्याकरता मी वेगळं काय करू शकतो ते पहिलं चेक करा. शोध प्लॅन डेली. मार्केटिंग प्लॅनचा अभ्यास करा. मार्केटिंग प्लॅन म्हणजे काय, अछूत कार्यक्रम नाहीये तो. सगळ्यात महत्वाचा मार्केटिंग प्लॅन मला कळला पाहिजे. 1000 पीव्ही कळले पाहिजे, 2000 पीव्ही कळले पाहिजे, 3000 पीव्ही कळले पाहिजे. प्लॅन कसा रन करायचा, मग किती कंझ्युमर तयार करायचे, किती लोक जॉईन करायची, 6 लाईन स्ट्रक्चर काय. आणि जमत नसेल तर बिनधास्त विचारा, लाजायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, आपण सगळे एकमेकांचे बिझनेस पार्टनर आहोत. अरे तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्याकडे किती जाऊन बसता, एका रुपयाचं काम होत नाही, प्रोडक्टचं काम होत नाही, महिनोन महिने नातेवाईक तुमच्याकडे, तुम्ही नातेवाईकाकडे, तुम्ही गेला फिरायला, ते गेले फिरायला, अरे पैसे किती मिळाले, आणि सगळं मिळून तिथंच. मग सगळ्यात महत्वाचं की मी जर प्लॅन नवीन नवीन लोकांना दाखवला तर सगळ्यात महत्वाचं, त्यात काय लोकांना प्लॅन क्लिक व्हायला लागेल, काय लोकांना प्रोडक्ट आवडतील, काय लोकांना रेकग्नेशन आवडायला लागेल. आणि हे सगळं करताना फॉलोअप, क्लोजिंग आणि स्पॉन्सरिंग. फॉलोअप म्हणजे काय, नुसता जॉईन केलाय, चहाचा डाबा दिलाय, चहा घेतोय का नाही घेतोय, पिला तर कसा पितोय, 1 कप पितोय का 2 कप पितोय का दूध टाकून पितोय का काळा तांब्याभर पितोय, ते बघायला जा. क्लोजिंग म्हणजे मीटिंग आता झाली आपली 9ची मीटिंग, 9च्या मीटिंगला स्क्रीनशॉट घेत जा, कोण कोण मीटिंग मधनं आलंय, मी कोणाकोणाला सांगितलं होतं, मीटिंग ऐकली का, देवकर सर काय काय म्हणत होते, चांगलं होतं का वाईट होतं, हे असं करायचं तसं करायचं. आणि मग आवडले की त्याला प्रोडक्ट किंवा स्पॉन्सर करायचा. हे चटमंगनी पटब्याह 36 घंट्याच्या आतलं काम असतंय. बघू करू असलं इथं चालत नाही. परचेस द बिझनेस मटेरियल्स यू नीड टू गेट स्टार्टेड. आणि इमिजिएट जायचं आणि कुठले प्रोडक्ट त्याला पाहिजे ते परचेस करायचे इमिजिएट, सेकंड डे ला जाऊन, स्टॉक पॉइंटला असेल, ब्रांच ऑफिसला. आणि हेच करत करत हेच डुप्लिकेट करायचं टीम मध्ये. डीएक्सन सारखं सोपं काहीच नाही दादांनो. आम्ही पुण्यात आलो खेडेगावातनं, काय नव्हतं आमच्याकडं, आणि गेली 12 वर्ष झाली. जे कंपनी मला 40,000 पगार द्यायची तो सोडून मी घरी बसलोय. मी पण इंजिनियर आहे. ओके, काय झालं असतं त्या लाईफ मध्ये, काय नसतं झालं. पण सगळ्यात महत्वाचं, जर आम्ही फुल टाइम करू शकतो, कित्येक लोक एमएलए मध्ये जातात, एमएलए मध्ये जॉईन होतात आणि करिअर बाद होतं. पण डीएक्सन करिअर बाद नाही, आबादी आबाद होतं. फुल टाइम का उतरत नाही आपण डीएक्सन मध्ये. 1 वर्ष अंदाज घेतलाय, 2 वर्ष अंदाज घेतलाय, 5 वर्ष अंदाज घेत घेत म्हातारा झाला. ओके, मग आता ज्या दिवशी मला 40-50 हजार सुरू झाले डीएक्सन मध्ये, ठेवण्याकरता जीवाचं रान करा. आणि जर 6-7 महिने, महिना 50,000 राहिले, 40,000 राहिले, निघा ना बाहेर. ऑटोमॅटिक 4 लाख व्हायला लागतील. पण सॅक्रिफाय करावं लागेल, त्याला पण लागतं काहीतरी, मनगटात दम लागतो. मी करून दाखवतो, मी जिंकणारच, मी हारणारच ना, येऊ दे काय प्रॉब्लेम यायचे ते, पण राईट डुप्लिकेशन करत राहायला लागेल. आपण ते करूया. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, सिनर्जी. सिनर्जी म्हणजे काय असतं माहितीये का, समन्वय एकमेकातला, तुमचा आणि तुमच्या डाऊनलाईन मधला, तुमचा आणि तुमच्या स्टॉकिस मधला, तुमचा आणि तुमच्या मॅनेजमेंट मधला. एकमेकांना भेटल्यावरती तुम्हाला एनर्जाइज वाटायला पाहिजे, एनर्जी ड्रेन होता कामा नये. त्यामुळे तुमचा ॲटिट्यूड, नॉलेज, स्किल, तुमची पात्रता असावी लागते. ॲबिलिटी म्हणजे पात्रता. ज्याची पात्रता असते त्यालाच आयपीएल मध्ये खेळायला घेतात. ज्याची पात्रता असते त्यालाच एमपीएससी ला साहेबाची पोस्ट मिळते. ज्याची पात्रता असते तो 10वी पास हो, 10वी पास पात्रता, 12वी पास पात्रता, इंजिनियर, डॉक्टर, वकील. म्हणजे तुमची पात्रता आहे का तेवढे पैसे कमवायची, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळायला लागतील. तुम्हाला आता पैसे का येत नाही, तुम्ही पात्रता तुमची दाखवलीच नाही कंपनीला. माझी पात्रता कशावरती होती, पर्सनल पीव्ही करण्यावर, 1 तारखेला पीव्ही करण्यावर, 1 तारखेला क्यूएस क्वालिफाय होण्यावर पात्रता आहे ती. 1 तारखेला डायमंड क्वालिफाय व्हायची पात्रता, पात्रताला मराठीत म्हणतात लायकी. सगळ्यात महत्वाचं, माझी अवकात का वाढत नाही, का वाढू शकत नाही, ॲटिट्यूड नो व्हाय, का करायचंय मला डीएक्सन. अरे माझ्या खानदानात नाही गाडी कोणाची झाली, मी माझ्या मुलांना खूप शिकवणार आहे. ओके, मला खूप छान घर पाहिजे, मी गोरगरिबांची खूप सेवा करा. ॲटिट्यूड महत्वाचा आहे, दृष्टिकोन सगळ्यात महत्वाचा, कमिटमेंट स्वतःची घ्या.
एक बार मैंने अपने आपकी सुन ली तो मैं किसी की बात की नाही सुनता. ओके, सलमान खान वॉन्टेड पिक्चर. तसं मी का नाही करू शकत? 1 तारखेला 5 तारखेच्या मिटिंगला माझी 10-20-30 लोक बसवणार म्हणजे बसवणार. पर्पज क्लिअर करा. पर्पज, माझा पर्पज एकच, आटके पार मराठी भगवे फडकवायचे आपल्याला. अशी पुण्यातली 50-100 लोकांची फौज, अशी जी मंथली 10 लाख कमवते ते घेऊन जायचं आणि दाणार शेवटच्या दिवसापर्यंत धिंगाणा करणार. संभाजी महाराज गेले, शिवाजी महाराज गेले, पण आटके पार झेंडे त्यांनी लावले. पण माणसांनी साथ दिली असती तर आज हिंदुस्थान फक्त भारतात न राहता जगावर राज्य केलं असतं आणि करू शकतो. ती नक्की आहे. फक्त एक व्हायला शिका. स्किल्स, नो हाव, एकमेकांची मदत करा. नॉलेज, नो दॅट. तुम्हाला जे माहीत झालंय ते तुमच्या डाऊनलाईनला शिकवा रे. डाऊनलाईन तुमच्या मुंडीवरती पाय देण्याकरता कधीही नसते. डाऊनलाईन आपली मित्र आहे, शत्रू कधीही नसते. अपलाईन तुमचा शत्रू होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. इट इज इम्पॉसिबल, डेडली इम्पॉसिबल. सगळ्यात महत्वाचं, कारण तुमच्या आईबापांची तळमळ तुमची लग्न करेपर्यंत होती, तुम्हाला पुण्यात लावण्यापर्यंत होती. याच्यानंतर आईबाप तुम्ही त्यांना सांभाळावं, लोड होतील तुमच्यावर, सांभाळावं लागेल त्यांना जाऊन म्हातारपणी. पण डीएक्सएनची अपलाईन तुमच्या घरी कधीच नाही येणार. सगळ्यात तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत मीटिंग, पीव्ही, एसव्ही, तुमची टीम वाढवणे, तुमच्याकरता मदत करणे, 1 रुपयाची पण अपेक्षा ठेवत नाही कुठली अपलाईन तुमच्याकडून. पण त्याला वाटतं माझ्या डाऊनलाईनने 3,000 पीव्ही करावेत, पुण्याच्या मीटिंग तुडुंब झाल्या पाहिजेत, असा मस्तपैकी 2-4-5 लाख बिझनेस त्यांचा मंथली आला पाहिजे, त्यांचा ग्रुप करोड व्हायला पाहिजे. हे फक्त स्वप्न तुमची अपलाईनच तुमच्याकरता बघू शकतो. त्यामुळे तुमच्या अपलाईनचे धन्यवाद माना. ओके, ग्रॅटिट्यूड ठेवा. एकमेकांचं करणं अत्यंत गरजेचं आहे. हे व्हायला पाहिजे. नो युअर रोल. तुमचा रोल काय आहे डीएक्शन मध्ये? तुमचा रोल तुम्हाला कळला पाहिजे. बाबांचा रोल काय असतो, आईचा रोल काय असतो, मुलांचा रोल काय असतो, तसा तुमचा रोल घरातला काय. डू यू हॅव व्हॉट इट टेक्स? तुम्हाला काय करावं लागेल डीएक्स मध्ये काम करायचं असेल तर? सगळ्यात महत्वाचं ऍटिट्यूड इज एव्हरीथिंग. ऍटिट्यूड मी तुम्हाला एकदा मीटिंगला सांगितलं होतं काय असतं. टॅलेंट, हुशारी सगळ्यांच्याकडे आहे रे. आता 24 जण आपण मीटिंगला बसलोय, ह्यातलं कुणाला माहित नाही डिएक्शन कसं करायचं? सगळ्यांना माहितीये. ओके, माहित नसतं. दुसरं असतं इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे काय? येस, आता टॅलेंट तर माझ्याकडे आहे. इंटेलिजंट म्हणजे हा, मी शिकवणार आता लोकांना, मी हुशार झालो, मी सगळ्यांना माहिती देणार, मी दररोज लेक्चर घेणार, तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही तसं करायला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि ऍटिट्यूड म्हणजे काय? जो करून दाखवतो, इम्प्लिमेंटेशन. ओके, एक असतं माहिती आहे, दुसरं मला माहिती आहे, मी शिकवणार. त्यामुळे ट्रेनर जगात खूप झालेत बघा, शिकवणारे खूप झालेत. पण इम्प्लिमेंट करतो का तो? इम्प्लिमेंट करणारा माझाच डीएसएनचा माणूस होता, जो शून्यातनं उभा राहिला, आज टीएसआयपी क्वालिफाय झाला, कारण अँबॅसेडर झाला, आणि तो शिकवतोय. इट्स अ गुड. पण ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी काय शिकवण्यात मतलब आहे? आणि ज्यांनी स्वतः अचीव नाही केलं तो कसं काय लोकांना सांगू शकतो? त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, बिहारला फॉलोअप करा, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे मावळे फॉलो करा. त्यांनी लहान लहान पोरं गावागावातनं उचलली, त्यातला तानाजी मालुसरे झाला, त्यातला बाजीप्रभू देशपांडे झाला, ओके, त्यातला पासलकर झाला, सगळे झाले ना, हंबीरराव मोहिते झाले, ओके, आणि त्यांच्यातला शिवाजी महाराज झाला. ते काही वरतून कोणी आलेलं नव्हतं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत काम करा आणि टीम वाढवायला घ्या. आणि एक असतो ग्रोथ माइंडसेट, म्हणजे वाढीचा विचार करणारा, आणि एक असतो फिक्स माइंडसेट. वाढीचा माइंडसेट कसा असतो? ठीक आहे बाबा, आज नाही जमलं पण उद्या मी ते काम चांगलं करू शकतो, उद्या माझ्याकडनं चांगलं होईल. त्याच्यानंतर अजून कसा असतो? आय कॅन लर्न टू डू एनिथिंग आय वॉन्ट. मला जे जे आवश्यक आहे ते मी सगळं शिकायला सुरुवात करणार. जे जे मला चॅलेंज येतात ते माझ्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. माय एफर्ट अँड ॲटिट्यूड डिटर्म्स माय ॲबिलिटीज. आता मी जे काय प्रयत्न करतो, माझी जी पात्रता आहे त्यात माझी पात्रता दिसून येते. मी शिकणार, अजून शिकणार. आणि मला जर कोणी म्हटलं की सर तुम्हाला हे जमत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला मीटिंग घेता येत नाही, तुम्हाला प्लॅन घेता येत नाही, तर त्याच्या वाईट वाटायची काय गरज नाही, मी शिकणार. जर मला कोणी सांगतं काय माझ्यात कमीपणा आहे, वाव, थँक्यू. कसं होतं, माझ्या नाकाला काळं लागलंय हे मला दिसत नाही, समोरच्याला दिसतं. ओके, माझ्या शर्टला मागणं काहीतरी पडलंय, मला कळत नाही, माझ्या पाठीला डोळे नाहीयेत, पण मागच्याने सांगितलं की यार तुमच्या शर्टला मागणं काहीतरी लागलंय, तर त्याला शिव्या घालायची काय गरज आहे? अरे थँक्यू, थँक्यू यार, माहिती झालं. त्याच्यामुळं मला कोणी जर सांगितलं तुमच्यात काहीतरी कमी आहे, मी तर थँक्यू म्हणतो, शाबाश यार, वेळी सांगितलं. आणि आजकाल एक लक्षात ठेवा, तुमच्या चुका दाखवणार सुद्धा कोणीतरी पाहिजे. चुका दाखवल्या रागवायची काय गरज आहे? सगळ्यात महत्वाचं, आय लाईक टू ट्राय न्यू थिंग्स. मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. 1,000 पी होते अगोदर, आता कंपनी म्हणते 3,000 पी करा. आता कुठे कंपनी म्हणते
कंपनी आज नाही म्हणत, मी जॉईन झाल्यापासून म्हणते 3,000 PV करा, पण तुमची पात्रता होईल तेव्हा करा ना. नाही झाली, पण पात्रता सुधारा, वाढवा. तेव्हा प्रोडक्ट नव्हते, आता प्रोडक्ट आलेत, मग मी मला अपडेट करत राहणार. आणि फिक्स माइंडसेट कसा असतो, फेल्युअर इज द लिमिट ऑफ माय ॲबिलिटीज. नाही, आपण जोपर्यंत लोकांना सांगणार, लोक घ्यायची बंद, मी बंद. फिक्स माइंडसेट, आय एम आयदर गुड, मी तर चांगला आहे, नाहीतर माझ्यासारखा डेंजर कोण नाही, टोकाची भूमिका, आयदर ऑर. माय ॲबिलिटीज आर अनचेंजिंग, मी एवढाच आहे, ह्याच्यापेक्षा मी जास्त करू शकत नाही. 1000 PV म्हणजे 1000 PV. माझ्या मुलांनी 35% पाडायचे, आणि 35%च्यावरती एक मार्क जरी पडला तर त्याला मी तोडवणार, असं कुठला आईबाप म्हणलं रे? असे कुठले शिक्षक म्हणले रे? आणि असं जर म्हणत असतील तर ते आईबाप आहेत का, शिक्षक आहेत का? आय डोंट लाईक टू बी चॅलेंज. ओके, मला कोणी चॅलेंज केलं आवडत नाही, असलं नाही चालत. 3,000 PV म्हणजे काय कंपनी का ही झाली काय? अरे कुणा करता सांगताय 3,000 PV करायला? कंपनी करता सांगतायत का? डॉक्टरांच्या खिशात पैसे जाणार आहेत का? सगळ्यात महत्वाचं, त्यामुळं आपली ग्रोथ होणार आहे. आणि माय पोटेन्शियल इज प्री डिटरमाइंड, मी एवढाच करणार. वेन आय एम फ्रस्ट्रेटेड आय गिव्ह, मला जर कधी ताप झाला ना, मी सोडून देणार. अरे तू शाळा सोडल्यावरती काय शाळा बंद पडते का? ओके, सगळ्यात महत्वाचं. आणि तुम्ही काम नाही केलं का डिएक्शन बंद पडणार आहे का? सगळ्यात महत्वाचं, डिएक्शन वाढणार आहे, कारण चेहरे रिप्लेस होणार. आज रोहित शर्मा नाही खेळला, विराट कोहली नाही खेळला, लाईन लागली तिकडं इंडियन क्रिकेट टीम मध्ये, बाकावरती बसून लोक आहेत. तसंच आपल्या गावात सुद्धा अशी लोक, डिएक्शनचा डी कळला नाही त्यांना, पण कळणारी लोक शोधा. त्यामुळे प्रत्येकाने टीम मध्ये जी लोक काम करायची थांबली आहेत, बंद झाली, काम करत नाही, नवीन बियाणं आणा. ते बियाणं आता ऊस उगवत नाही 3 वर्षानं, ते मोडावा लागतो, नवीन ऊसाचं बियाणं टाकावं लागतं, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे जुने परमनंट कामगार नाही काम करत, कंपनी नवीन भरते, त्यांना नवीन टॅलेंट आहे. त्यामुळे न्यू रिक्रुटमेंट आपल्याकडे यायला पाहिजे. आणि आपल्याकडनं काय होत नसेल तर आपली टीम चांगलं काम करायला लागेल. त्यामुळे जे जे व्हायरस आपल्या आजूबाजूला आहेत, चुकीचं बोलणारे, चुकीचं वागणारे, न कळणारे, त्यांना अँटीव्हायरस आताच टाकून द्या, म्हणजे आपला लॅपटॉप हँग होणार नाही, तुमची डोकी हँग होणार नाहीत. ऍटिट्यूड कुठं चांगला ठेवायचा, टुवर्ड्स बिझनेस, मला बिझनेस वाढवायचा आहे, बिझनेसचा माइंडसेट ठेवा. युअर ओन बिझनेस, डीएक्सन ही माझी कंपनी आहे. ओके, ही माझी टीम आहे, सगळ्यात महत्व, हे माझं प्रोडक्ट आहे. ओके, माझ्या कारखान्यातलं प्रोडक्ट आहे, हा माझा कारखाना आहे, माझं म्हणायला शिका रे. हे माझं, वाकडेवाडीचं ऑफिस माझं आहे, कात्रचा स्टॉक पॉईंट माझा आहे, निगडी स्टॉक पॉईंट माझा आहे, आपलं आहे ते. आणि एकमेकांना सपोर्ट करायचा आहे, कुणी कोणाची मापं काढायची काही आवश्यकता नाही. नीड टाइम टू रिप बेनिफिट. जेव्हा तुमचे रिलेशन चांगले परिपक्व व्हायला लागतील ना, आपोआप बिझनेस यायला लागेल. कुठेतरी खटास मिठास राहील, उन्हाळे पावसाळे येतात, पण सगळ्यात महत्वाचे रिलेशन टिकून राहायला पाहिजेत. फॉलो द कल्चर अँड सिस्टम ऑफ डीएक्सएन. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, इथे एक छोटं उदाहरण दिलंय. मक्याचं बी पेरलं की मका उगवणार, नारळ लावला की नारळ येणार, आंबाची कोय लावली की आंबा येणार, चुकीचं काही येत नाही. त्यामुळे रिक्रुटमेंट करताना कशाची करताय ती करा. चुकीची केलं, चुकीचं वागला, चुकीचं बोलला तर चुकीचं घडायला लागेल. इमोशनल अटॅचमेंट राहायला पाहिजे. महाराष्ट्रासाठी काम करा, तुमच्या मुलांसाठी काम करा, आईवडिलांसाठी काम करा, आपल्या बायकोला चांगले दिवस दाखवण्यासाठी काम करा. सगळ्यात महत्वाचं की तुमचं कोणीतरी उणं धुणं काढलंय, तुम्हाला कमी लेखलंय, का घेऊ शकत नाही आपण चांगली कार, का घेऊ शकत नाही आपण चांगले घर, काय घेऊ आपण जाऊ शकत नाही दरवर्षी TSIP ला? नक्की जाऊ शकतो, पण आपला हुनर, कुछ कर दिखाओ ऐसा, दुनिया करना चाहे बिलकुल आपके जैसा, कमांड एक्शन. सगळ्यात महत्वाचं, मला काहीतरी चांगलं करायचंय, माझ्या मित्र मैत्रीण नातेवाईक पै पाहुणे यांच्यामध्ये शोभून दिसायला पाहिजे, आई वडिलांनी आपल्याकरता टाळ्या वाजवायला पाहिजेत, आपल्या बायकांना नवऱ्यांचा अभिमान वाटायला पाहिजे, नवऱ्याने असं काहीतरी काम करावं, बायकोला अभिमान वाटेल, बायकोने असं काय करावं, नवऱ्याला अभिमान वाटायला लागेल, आणि ओव्हरऑल तुमची सेकंड जनरेशन घडायला लागेल. तुमची मुलं आईवडिलांना पाहून घडतात, लक्षात ठेवा. आपल्या आईवडिलांनी खूप कष्ट केली शेतामध्ये, आणि आपल्याला ते करायचं नव्हतं म्हणून आपण कामाला लागलो. तसं काम करा, नॉलेज घ्या, नॉलेज द्या, शेअरिंग करा, शेअरिंग केअरिंग ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. आयडेंटिफाय अँड लिंक द सोर्स ऑर कुठून तुमच्याकडे नॉलेज येतंय, त्यांच्यापासून दूर राहू नका, त्यांना कनेक्ट व्हा, त्यांच्याकडनं माहिती घ्या, शिका, आणि ती जाऊन तुमच्या टीम मध्ये डुप्लिकेट करायला लागा. कुठलं नॉलेज घ्यायचं, तुम्हाला नॉलेज कोण देतं? अबाउट द कंपनी, स्टार्टर किट आहे, dxn2u.com आहे, dxnindia.in मधून तुम्ही माहिती घेऊ शकता, सेमिनार चालतात, ट्रेनिंग चालतात, तिथं तुम्हाला माहिती घ्यावी लागेल, हे तुम्हाला नॉलेज देतात.
अबाउट द प्रोडक्टचं नॉलेज तुम्हाला कुठनं मिळतं? स्टार्टर किट मधनं, वेबसाईट वरनं, प्रोडक्ट लिटरेचर, प्रिंटेड मटेरियल, सीडीज, न्यूज लेटर, सेमिनार, ट्रेनिंग. ओके, प्रोडक्ट समोर वापरून कन्झ्युम करून. अबाउट द मार्केटिंग, स्टार्टर किट, मंथली बोनस शीट, पीबी रिपोर्ट कसा पाहायचा. ओके, मंथली बिल आपण जनरेट करतो, बोनस प्रिंट आउट आली, मग कुठल्या लाईन कडनं किती पैसे आले सर, तो कसा वाचायचा. टीएसआयपी पॉईंट कसे काउंट होतात, डेव्हलपमेंट बोनस कसा काउंट केला जातो, टीएसआयपी पॉईंट कसे मोजले जातात, सर आम्हाला सांगा, शिकवा. भेटा ना, सगळ्यात महत्वाचं. किंवा आपण जेव्हा माहिती सांगतो तेव्हा शिकून घ्यायचा प्रयत्न करा, इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. अबाउट बेसिक ऑपरेशन प्रोसिजर, प्रोडक्ट कुठून घ्यायचे, ऑनलाईन पण घेऊ शकता dxindia.in मधून. हाऊ टू एंटायटल अँड रिसिव्ह, तुम्हाला बोनस कसा येतो, बोनस पिन तुम्हाला माहितीये की नाही माहितीये, लोकांना स्पॉन्सर कसं करायचं, डीएक्सन मेंबर करता रूल्स रेग्युलेशन काय असतात, सेमिनार ट्रेनिंग कुठे चालतात, ही माहिती घ्या. यू आर व्हॉट यू डू, नॉट व्हॉट यू से यू विल डू. तुम्ही आता तुमचा बोनस तेवढाच येतो तुम्ही जे केलंय. नाही मी हे करीन, मी ते करीन. माझ्याकडे आता अशी काय लोक आहेत, सर बघाच तुम्ही, मी रोज जर 2 चहा विकले तर महिन्याला 60 चहा विकणार, महिन्याला 60 चहा विकले तर 60 गुणिले 12 7,200 चहा विकणार, माझा बोनस तेवढा येणार आणि मी एक 10 लाख रुपये घेणार. आले का तुझ्या घरी 10 लाख रुपये? अरे का लांब लांब फेकतो एवढा तू? तू 3,000 पीवी कर ना फक्त 1 तारखेला, दाखव ना काय ते आपली ॲबिलिटी, तेवढंच कर आणि 6 लोकांना तयार कर, त्यांच्याकडनं तेवढंच करून घे. नाही 3,000 करायचे, 1,000 तरी केले का बाबा 1 तारखेला तू? 1,000 तरी केले का? 6 लोकांना सांगितलं का? रोज 4 लोकांच्या घरी गेलं का? स्वतःची वही स्वतः लिहिली का? जे करताय त्याला महत्व आहे. गप्पा मारणारे फेक्या मारुती गावाकडे लय फिरतात, सगळ्यात महत्वाचं काय होत नाही त्यांच्याच्यानी. त्यामुळं फेक्शन आवडतच नाही आपल्याला अजिबात, आणि मला तर ते जुळतच नाही. सगळं तू किती केलं, तुमचं बोनस स्टेटमेंट दाखवा किती आलं, तो डिस्प्ले करा पाहिजे. तर मी एवढे पीव्ही केले, सगळ्यात महत्वाचं तुमचा बोनस स्टेटमेंट दिसायला पाहिजे. लांब लांब टाकू नका. आणि स्किल तुमच्याकडे 4 स्किल पाहिजेत. सेलिंगचं, विकायचं स्किल, सेल्फ कन्झम्पशन वाढवा. कित्येक लोक अजूनही राव डायनाक्लिन घेत नाही. तुम्ही जर लीडर झालाय, डायनाक्लिन घेतलं नाही, मल्टी क्लिनर तुम्ही घेतलं नाही, सिटोपॅन तुम्ही पिलं नाही, तुम्ही मध खाल्ला नाही, मीठ घेतलं नाही, तर तुम्ही कोण आहे? आता काय बोलायचं तुम्हाला. मला सांगितलं की तुम्ही सगळी बॅटिंग करू शकता. अरे बॅटिंग सगळीच करायची राजा, पण धोनीनं पहिल्या नंबरला खेळून नाही चालत ना. धोनीला अख्खी टीम खेळावी लागते. सगळ्यात महत्वाचं त्याला कॅप्टन बनायचं असतं, टीम जिंकली पाहिजे. एकटा धोनी काय करणार येऊन? 11 लोक खेळणारी पाहिजेत की नाही. त्यामुळे 11 गेले पाहिजे, स्पॉन्सरिंग केलं पाहिजे, सर्व्हिसिंग लोकांना द्या, सेमिनार अटेंड करा. 5 तारखेला आपल्याकडे जो सेमिनार होतोय दिव्या प्रकाश सर, चीफ ऍडमिनिस्ट्रेटिंग ऑफिसर, 3,000 पीवी एप्रिल महिन्यात केलेली आपल्याकडं 135 लोक आहेत. 135 इंटू 2, 270 लोक झाली. 270 लोकांना जर माहिती पोहोचली, 100% आपल्या 125-150 लोक येऊ शकतात. माहिती घराघरापर्यंत जाऊ द्या. अजून 4 तारखेपर्यंत जेवढे 3,000 पीवी करतील त्यांना पण प्रत्येकी 2 जण येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. असे जर आले तुडुंब हल करूया, सेमिनार अटेंड करा. आणि स्टेप नंबर 1, सर्वायवल व्हायचं ना टेन्शन मध्ये, पैसे छापायचेत ना तुम्हाला, तर 3,000 पीवी करण्याकरता किमान 20 ते 25 कंझ्युमर शोधा, जे तुमच्याकडनं अगदी प्रत्येकाने साधारणपणे 150 पीवी जरी केले आणि तुमच्याकडे जर 20 लोक आली, 3,000 पीवी झाले राव. 150 पीवी द्यायला काय लागतं रे? एक चहा, एक पेस्ट, साबण, की नुसता चहा साबण झालं तरी 150 पीवी होतात तुमचे. असे 20 लोक तुमच्याकडे घ्या, जे 150 पीवी करतील, 3,000 पीवी एकट्याचे होतील. हे झाले सगळे कंझ्युमर. हे कंझ्युमर झाले, ऑटोमॅटिक 3,000 पीवी व्हायला लागतील. 3,000 पी ऑटोमॅटिक झाले की कोण करू शकतं? त्याची पात्रता काय? क्वालिटी कंझ्युमर, जे अफोर्ड करू शकतात आणि जे मोटिवेट असतात. अफोर्ड कोण करू शकतं? ज्याला प्रॉब्लेम आहे, ज्याला वाटतं की माझी हेल्थ चांगली राहावी, अँटेजिंग राहावं, मला आजारी पडायचं नाही, जो हेल्थ कॉन्शियस असतो, अफोर्डेबल होऊ शकतं. त्याला कम्पेअर करून दाखवा. चहा पिला तर दूध, साखर, चहापत्तीचा खर्च काय होतो, डॉक्टरला पैसे लागले तर काय होते. आणि मोटिवेटेड म्हणजे काय? टू हॅव अ गेन, काहीतरी मिळण्याकरता. चला मला पार्ट टाइम इन्कम पाहिजे, मला पैसे आले पाहिजे, मला फिरायला आवडतं, मला सोशल सर्व्हिस द्यायला आवडते. आणि टू अवॉइड पेन, नको बाबा आजार पण नाही पाहिजे आपल्याला, म्हणजे आजारातून सुटका पाहिजे. म्हणजे पेन आणि गेन, पेन आणि प्लेजर, ह्या दोघांच्या करता लोक तुमच्याकडे अवेलेबल आहेत मार्केटला, त्यांना द्या. टू डू अ सेलिंग, मार्केटिंग इज नीडेड. तुम्हाला प्रोडक्ट विकण्याकरता मार्केटिंग आलंच पाहिजे. सेलिंग इज अ फिजिकल ऍक्ट, मार्केटिंग इज अ मेंटल ऍक्ट. सेलिंग फिजिकली म्हणजे फिजिकली जावं लागेल. ओके ओके. तुम्हाला मांजराला
मोबाईलवरती दूध ठेवून चालत नाही, त्याला दुधाची वाटीच गेली पाहिजे मांजराला. नाही ना, तुम्ही दाखवा पिक्चर मध्ये टीव्ही दूध ठेवले तर चालत नाही ना. फिजिकली भूक लागते तुम्हाला, त्यामुळे जेवण जेवावं लागतं. जेवण तुम्हाला मोबाईलवरती वाढून चालत नाही. तसं सेलिंग फिजिकल ऍक्ट आहे आणि मार्केटिंग मेंटल ऍक्ट आहे. मार्केटिंग करायचं म्हणजे शिकावं लागतं, पीपीटी करावे लागतात, बोलावं लागतं. आता लोक समोर काय बोलायचं ते शिकावं लागतं, अभ्यास करावा लागतो, रिडिंग करावं लागतं. ते असतं मार्केटिंग करणं. तुम्हाला सेलिंग महत्वाचं आहे, तुमचं सेलिंग होत नाही. मार्केटिंग करायला तुम्ही तयार आहात, पण सेलिंग फिजिकली जाणं महत्वाचं. एकटे खाऊन दर महिन्याला 1000-2000 पी नाही करू शकत रे बाबा, आणि त्यामुळे सगळ्यांचा पोपट झालाय. त्यामुळे सेलिंग करण्याकरता फिजिकली जा, लोकांना भेटा. 3000 पी जसे तुम्ही केले होते, डेव्हलपमेंट स्पॉन्सरिंग 6 लाईन स्ट्रक्चर मधनं अशी प्रत्येकाला 20 लोक करायला सांगा, ऑटोमॅटिक पी यायला लागतील. आणि मग 6 महिन्यात असे 3-3000 पीव्ही करणारे तयार होतील. 3000 पीव्हीचा फंड अजून लागू झालेला नाही, व्हायचा आहे. एप्रिल मे जून होते का जुलै का ऑगस्ट माहिती नाहीये, पण येणार आहे, येतच आहे, कमिंग सून होणार आहे ना. मग त्याच्याकरता तुम्हाला आता जे जमतंय ते करायला घ्या. पण 3000 पी विशेष पात्रता श्रेणी आहे, A+ मार्क आहेत, त्याच्यामुळे ते करायला सुरू करा, हे वाढवा. आणि असं स्ट्रक्चर खाली लावा 3-6-9 महिन्यामध्ये. ओके, 3000 पी तुमचे केले, 6 लोकांचे 3-3 केले, खाली 6, एवढं झालं की तुम्ही जिंकला रे. याच्यापुढे तुम्हाला करायचं फार काय राहत नाही. स्ट्रक्चर युअर बिझनेस वेल चॅलेंजेस. मोस्ट ऑफ अस वर्क ओनली 2-3-4 लाईन चालतात. सर माझ्या 6 लाईन क्वालिफाय होत नाहीत, असं नका करू. 6च्या 6 लाईनला सोडवायसाठी प्रयत्न करा. वी आर व्हेरी बिझी विथ 80% ऑफ पीपल हु प्रोड्यूस 20% रिझल्ट. आपण 80% अशा लोकांना गोंजारत बसलोय. हे फक्त 20% लोक कामं करतात, 20% आउटपुट देतात. पण अशी 20% लोक जी तुमच्या 80% आउटपुट देऊ शकतात ती तुम्हाला सापडलीच नाहीत, का तुम्ही तिथं पोहोचलाच नाही. तिथं जाणं गरजेचं आहे. त्यामुळं वी थिंक इट, इफ इट इज नॉट पॉसिबल टू मेंटेन मोर दॅन 4 लाईन. असं तुमचा विचार झाला की मी 4 लाईनच्या वरती करू शकत नाही. अरे पण माझा पुणेरी पुणेकर मराठी मावळा 10 नाही 20 लाईन करू शकतो, ऍक्टिव्ह गॅरंटेड करू शकतो. तुमचं पोटेन्शियल निघालच नाही. तुमच्या मनाला विचार करा नवरा बायको मध्ये, खरं तुमचं 100% तुम्ही डीएसएनला दिलोय का हो? आम्हाला नका सांगू, तुम्ही आपल्याशी नाही कधी बोलत, पण नवरा बायको एकमेकात तरी बोला. डीएसएन 100% तुम्ही करता का हो? आणि तू तरी करते का नाही करत? एकमेकांना विचारा संध्याकाळी, आणि मग ठरवा काय करायचं ते. घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, फॉरेन ट्रिप पाहिजे. डीएसएन द्यायला बसलोय बिकॉज वी डोंट क्रिएट लीडर्स इन द टीम. तुमच्या टीम मध्ये तुम्ही लीडर उभे करण्याकरता प्रयत्नच केलेला नाही. स्वयंभू लीडर सापडतात तुम्हाला. देवकर स्वयंभू आले, प्रवीण सर स्वयंभू आले. स्वयंभू तुमच्या आतमध्ये खाली भरपूर लपलेत. आमचे सुरेश महाराज गालमे स्वयंभू आहेत, सगळ्या स्वयंभू होते. त्याच्यामुळे स्वयंभू लीडर शोधा. महादू लोंढे स्वयंभू लीडर आहे, होत होते, पण ते लीडर तसे तयार करा. ऑल द डाउनलाइन्स इज लुकिंग फॉर अस. तुमच्या करता शोधतायत ते. वी स्पेंट मच टाइम इन डीएक्शन बट व्हेरी लेस क्वालिटी टाइम. तुम्ही डीएक्स मध्ये 10 वर्ष काम करताय रे, पण क्वालिटी टाइम नाही दिलं. तुम्हाला माहितीये देवकर सर काल गावी होते रात्री 11:30 पर्यंत. सकाळी आलो, ओके, आपली कामं सगळी झाली. दुपारी स्टॉक पॉइंटला गेलो, मीटिंग. संध्याकाळी मीटिंग, 8-9 वाजता मीटिंग. का तर आत्ता जी मी मीटिंगला माझे लोक आलीत 25, 24, 21, ही मला दिवसभर नव्हती सापडली, पण आता 21 मला सापडली ना. 21ची कॅपॅसिटी आहे की 100 लोकांना उद्या सांगतील काहीतरी. ही प्रत्येक वेळेचा सदुपयोग करायला शिका. ही टीम वाढायला लागेल. आणि प्लॅन इट अँड डू इट. जे ठरलंय ते करा. ठरलंय ते झालंच पाहिजे, त्याशिवाय झोपायचं नाही. फोन झालाच पाहिजे, भेटून झालंच पाहिजे, पीव्ही पडलंच पाहिजे, बिल लागलंच पाहिजे. कॉन्सन्ट्रेट इन डीएक्सएन मार्केटिंग प्लॅन फॉर परमनंट प्रमोशन. परमनंट प्रमोशन करता आज आत्ता लिस्ट काढायची. 5 तारखेला किती लोकांना बसवायचं आपल्याला, तुमचे किती पीव्ही झाले. मागच्या महिन्यात कोणी कोणी 3-3 हजार पीव्ही केले होते, त्या लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना तिकीट देऊन या. तिकीट ताब्यात घ्या ब्रांच ऑफिसवरनं. स्टॉकिस्टने आपापली तिकीट ताब्यात घ्या, लोकांना द्यायला जा. स्ट्रक्चर युअर नेटवर्क वेल. डोंट हॅव परसेप्शन. अंदाज कोणाविषयी बांधू नका. तुमचे अंदाज जर परफेक्ट आले असते ना, तुम्ही आता लांब कमवले असते मंथली 10 लाख रुपये. आपले अंदाज आपल्याकडेच राहू द्या, आपले तर्क आपल्यालाच राहू द्या. फक्त तुमचं काम तुम्हाला वाचवणार आहे. लिडरशिप बोनस घ्यायला शिका आणि बिल्डिंग अंडरस्टँड प्रोसेस शिकून घ्या. तुमचे टास्क माहिती करून घ्या. फाइंड वेज डुप्लिकेट वेज ऑफ. कुठल्या चांगल्या पद्धतीने मी मार्केटमध्ये डुप्लिकेट करू शकतो तीच अवलंबा. प्रॅक्टिस अँड परफेक्ट प्रॅक्टिस. डुप्लिकेट करत चला. यूज प्रोडक्ट करा, गुड कन्झ्युमर व्हायला शिका, आणि प्रोडक्टचे बेनिफिट लोकांना शेअर करा. शेअरिंग करायला जा. आणि सगळ्यात महत्त्वाचे करता करता स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन
उभं करा, त्यात नेटवर्क चांगलं उभं राहायला लागेल. आणि दररोज मला होम मिटिंग घ्यायच्यात, 1 to 1 मिटिंग घ्यायच्यात, 1 to many मिटिंग घ्यायच्या, सेमिनार कंडक्ट करायचे, टू एक्सप्लेन द पोटेन्शियल ऑफ द बिझनेस सांगायचं आहे. होम बेस्ड बिझनेस आहे, वर्क फ्रॉम होम आहे, कित्येक महिला घरातनं बसून काम करू शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ टाइम अँड मनी फ्रीडम, त्यातनं तुमचा मनासारखा वेळ खर्च करता येईल, पैशाचं स्वातंत्र्य मिळायला लागेल. आय ओपनर फॉर न्यू डिस्ट्रीब्युटर्स, त्यांच्याकरता एक सुवर्ण संधी व्हायला लागेल, हे लोकांच्या पर्यंत द्या. आणि मोड्स ऑफ प्रेझेंटेशन, 1 to 1 होम मिटिंग, सेमिनार, पक मिटिंग अशा तुम्ही घेऊ शकता. आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ती प्रेझेंटेशन, जनरल डिस्कशन करा. प्रत्येकाला अख्खी माहिती अख्खी मिटिंग द्यायची गरज नाही. तुमचा वेळ कुठं कुठं जातो, तुम्हाला किती पैसे मिळतात, माझ्याकडे एक संधी आहे, असा प्रोडक्ट आहे, छोटं बोला आणि त्याला मिटिंगला घेऊन या. नसेल तर नंतर बोला, पहिल्याच भेटीत सगळं सांगत बसायची काय आवश्यकता नाही. युट्यूब वापरा, गुगल वापरा, ह्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला मिळायला लागेल. हे आपले मित्र आहेत, एवढी सगळी आजची माहिती आहे. आणि सर्व्हिसिंग ऑन टेबल मीटिंग करा, 2 in 1 कॉफी प्यायला बसा, चहा प्यायला बसा, गप्पा मारा, एकमेकांना भेटा, आठवड्यातनं एकदा तरी ब्रँच ऑफिसला भेटा, एकदा तरी स्टॉक पॉइंटला भेटा, एकदा तुमच्या घरी चहा कॉफीला बोलवा, त्याच्या घरी चहा कॉफीला जा. ओके. आणि तुमचे रिलेशन DXN रिलेटेडच असायला पाहिजे, ओनली DXN. बाकीचं जे करताय ते तुमच्यापर्यंत ठेवा, पण सगळ्यात महत्वाचं DXN वाढलं पाहिजे. टू काउन्सिलिंग विथ युअर टीम, सिट विथ देम, त्यांच्यासोबत बसा, त्यांचा व्हाय क्लिअर करा, त्यांचे गोल मध्ये परिवर्तन करा, ट्रान्सलेट इन टू गोल. शॉर्ट टर्म गोल काय, लॉंग टर्म गोल काय, शो देम व्हॉट दे शुड अचीव. तुम्ही काय करू शकता, किती चहा विकायला पाहिजे, मल्टीक्लर किती घरात दाखवू शकता, सितोपॅन मेडिक्लर मध्ये दाखवू शकता, जाऊ शकतो, कोकोजीच्या पुढ्या सुट्ट्या विका, काही प्रॉब्लेम नाही. शो देम हाऊ टू अचीव, कसं करता येईल ते सांगा. आस्क देम टू काउन्सिल विथ युअर रेग्युलर, म्हणजे सगळ्यात महत्वाचं रेग्युलर काउन्सिलिंग करा. लोक भरपूर मार्केटला बघू शकता. मोटिवेटेड लीडरशिप दिसली पाहिजे तुमच्या करण्यातून. फक्त 5 तारखेलाच भेटायचं आणि पुन्हा दिसायचंच नाही ब्रांच ऑफिसला आणि मिटिंगला, त्याला लीडर नाही म्हणायचं. लीडर ऑलवेज लीड बाय एक्झाम्पल, स्वतः करून दाखवा. आणि असं करू शकता, बिल्ड युअर सेल्फ लिडरशिप माइंडसेट करा. एक लक्षात ठेवा, ठिसूळ पदार्थ असतात की नाही, ठिसूळ पदार्थ, त्यांना बघा फ्रॅजाईल लिहितात, फ्रॅजाईल, ठिसूळ आहे, त्यात कायच आहे, तिला नीट ठेवा, त्याला पॅकिंगला भुसा टाकावा लागतो. आणि अँटी फ्रॅजाईल म्हणजे काय, उलटा तुलटा कसाही टाक, त्याला काय प्रॉब्लेम नाही, तिजोरी सारखा दणकट व्हायचंय तुम्हाला. त्यामुळे स्ट्रॉंग माइंडसेट ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, लिडरशिप निगेटिव्ह असता कामा नये. प्रेशर दिलं, स्ट्रेस आलाय, आपल्याला ब्रेक वर लूज ट्रेन नाही राव, आपल्याला जमतच नाही ते, असली प्रेशरशिप काय कामाची आहे. गावात पूर आला आणि हा गेला पुरात वाहून, अरे पुरात गावात लोक वाचव ना दादा तू, तुला पूर येणार आहे कळलं होतं ना, मग काय पळून जातो का तू. ओके. आग लागली, ह्याने काय केलं, घरालाच आग लावत बसलाय. सगळ्या कशी वाचवायची, घुस ना आगीमध्ये, मदर इंडिया पिक्चर बघ ना, नर्गिस कशी वाचली. मग सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह बनायचं नाही, न्यूट्रल राहा. प्रेशर आपला इट शुड नॉट ब्रेक, ब्रेक नका हो. कसं आलंय, काय करता येईल, कसं वाढवता येईल, त्यातनं लर्निंग अर्निंग सगळं करता येतं. पॉझिटिव्ह प्रेशर दिलं ना, 3000 पी सर काय सांगतात, अगोदर का नाही सांगितलं राव, मी तर 5000च केले असतं डायरेक्ट. स्ट्रेस अप्लाइड इट विल गेन स्ट्रेंथ. तुम्हाला जेवढी परीक्षा जवळ येते तेव्हाच तुम्ही अभ्यास करता. 30 तारखेला क्लोजिंगच्या दिवशीच पीव्ही का करता, आज नाही केले तर बोनसच जाणार आहे माझा, मग मी टाकतो 30 तारखेला पीव्ही, नाही झाले पीव्ही गेला बोनस. म्हणून 1 तारखेला काम करा, जे काम 1 तारखेला करता ते 1 तारखेला करायला सुरुवात करा. 30 दिवस ते विकत बसा, आपोआप पुढच्या 1 तारखेला डबल टेबल चौबल काम व्हायला लागेल. पॉझिटिव्ह राहा, अँटी फ्रॅजाईल बना, सगळं काय करू शकता तुम्ही. आणि हे नॉलेज का वापरायचंय, सगळ्यात महत्वाचं अँटी फ्रॅजाईल म्हणजे दणकट व्हा. Why this knowledge? To understand that stressors are important our life. तुम्हाला ताण तणाव टेन्शन देणारे लोक असायला पाहिजेत. तुम्हाला माहितीये का, लहानपणी आई वडील तुम्हाला टेन्शन द्यायचे, वडील काहीतरी म्हणायचे, मग ते तुमच्या भल्यासाठी होतं का वाईटसाठी होतं. तुम्हाला टीचर पण दम द्यायचे, मारायचे, कशासाठी होतं, चांगल्यासाठी होतं. आपल्याला सांगतो चांगल्यासाठी सांगतो, बायकोला नवरा सांगतो, नवऱ्याला बायको सांगते, चांगल्यासाठी सांगतात, वाईटासाठी कोणी सांगत नाही. इट विल कीप अस अँटी फ्रॅजाईल. तुमचं भविष्यातलं होणारं नुकसान टाळलं जातं, जेणेकरून तुम्ही नर्वस ब्रेकडाऊन मध्ये जायचं वाचता. त्यामुळे नॉलेज घ्या, ही माहिती करा. कॉन्फिडन्स तुमच्यात असायला पाहिजे. यू विल नॉट हॅव अ कॉन्फिडन्स वेन एव्हरीथिंग गोज करेक्ट. माझ्याकडे टकाडा ओके, मी अरे सगळं ओके होतं ना आतापर्यंत, आता ओके होत नाही ना, लोक ऐकत नाही ना, तेव्हाच उभा राहा ना तो.
मीटिंगला ये ना, तुझे 3,000 PV करून दाखव ना. सर पहिला मी काय काम करायचो, जेव्हा गावामध्ये भरपूर पाऊस पाणी पडायचा, काय आपली पिकं होती. अरे दुष्काळात का नाही पिकवलं भावड्या तू का नाही बोर मारलं शेतामध्ये आणि पाणी काढलं बाहेर रानातलं, तेव्हा का नाही पीक घेतलं. जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन येते तेव्हा काम करा ना. चांगलं असताना कुणी काम करायला लागेल. निगेटिव्ह एक्सपिरियन्स हेल्प अस टू ग्रो. इट विल ब्रिंग कॉन्फिडन्स इन यू. आणि तुम्हाला वाईट मध्येच लोक कळायला लागतात, रे दादांनो कोणाची सर्व्हिस केली मी आतापर्यंत, याला लय जपला आणि हा दिवस दाखवतोय आपल्याला. अरे पण दिवसात चांदण्या काढू शकतो आपण. सगळ्यात महत्वाचं असे तुमच्याकडे गट्स असायला पाहिजे. चेंज शुड कम फ्रॉम अस टू सी चेंजेस इन अदर. तुमच्यात बदल व्हायला पाहिजे, तुमचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पाहिजे. तुमचा बदल बघून लोक आली म्हणली पाहिजे बस मला असंच काम करायचं आहे. सपोर्ट यू टू युअर टीम. तुमच्या टीमला सपोर्ट द्या. तुम्ही टीमला सपोर्ट दिला तर टीम तुम्हाला टेकू लावून उभं करेल. सगळ्यात महत्वाचं, टीम शिवाय आपण नाही. ओके, हे करा. आणि हा डक बघा बदक, तुम्हाला पाण्याच्या वर एकदम असा काम CLM काम म्हणजे शांत वाटतो, पण त्याच्या खाली तो लय पाय मारतो, रफ 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 पाय मारतो. सायकलला पॅन्डल लय मारतो म्हणून सायकल रस्त्यावर चालते. पॅन्डल मारायचं बंद कर, सायकल पडणार तुझी भावड्या. सगळ्यात महत्वाचं, मग तो पॅन्डल मारतोय का टीमला खाली, तर वरती बोनस यायला लागेल. तुझा पॅन्डल बंद पडलाय खालचा, सर्व्हिस बंद पडली लोकांना द्यायची, म्हणून तुझा बोनस दिसत नाही वरती. तू मिटिंगला काय दिसत नाही, तू चालत नाही मार्केटमध्ये, तुझं चालणं कमी झालंय. त्यामुळे चाला, भेटा, बोला, सर्व्हिस द्या, पॅडलिंग करा, आपोआप तुमचा बिझनेस चालायला लागेल. आणि प्रत्येकाला मोटिवेट करा, अरे वे टू गो, शाबाश लय भारी काम केलं, वेल डन, चांगलं काम करता, यू आर द मॅन, तू करू शकतो राव, काय प्रॉब्लेम आहे, यू विल रॉक. असं पॉझिटिव्ह बोलत राहा. यू मस्ट बी द चेंज यू विल सी. तुम्हाला जे अपेक्षित आहे तो बदल तुमच्यात पहिला करून घ्या. लोक आपोआप बदल दाखवतील. ती एक संधी आहे आणि यू शुड सीज द अपॉर्च्युनिटी. संधीचं सोनं करा. ओनली फॉर ब्लेस्ड वन. ती कोणा करताय, जे ऍबिलिटी आहे, ज्यांची पात्रता आहे त्यांनाच ती मिळेल. आणि पात्रता काय दादांनो, 1 तारखेला PV 3,000, 5,000, 1,000 आणि सेम डुप्लिकेशन. लेट अस वर्क टू क्रिएट अ सिस्टम ऑफ नेटवर्क अँड द सिस्टम विल वर्क फॉर अस इन युअर फ्युचर फॉर एव्हर. म्हणजे जर मी सिस्टम उभी केली 3,000 PV ची, सिस्टम लाईफ टाइम काम करायला लागेल. अँड यू कॅन रिटायर यंग, हेल्दी अँड वेल्दी. देवकर सर वयाच्या 39व्या वर्षी रिटायर झाले. लोक 60 वर्षी रिटायर होतात आणि रडतात, आम्हाला 2 वर्ष वाढवा, पुरीच लगीन राहिले पैसे नाही. अरे काय, आम्ही वय 40 असताना रिटायर झालो, धिंगाणा. आणि मीटिंग मधनं कट होऊ नका, तुम्हाला कुणाला काय विचारणार नाही मी. सगळ्यात महत्वाचं हे शेवटी शेवटी दाखवायचं नाही आपलं चातुर्य. थांबा, शेअरिंग करा, बोला, गप्पा मारा सगळ्यांशी आणि मग निघा. ओके, हे अशी मीटिंग झाली. आणि सगळ्यात महत्वाची आहे ऑफर. 1,500 PV ची ऑफर आहे, 3,000 PV ची ऑफर आहे, 5,000 PV ची ऑफर आहे. ऑफर नाही, ऑफर नाही, ऑफर नाही, फार जीव काढला कंपनीचा. ऑफर 6 महिने दिल्यात, काय काम लावलं, काय काम करतोय आपण, काय प्रॉब्लेम आहे. एवढ्या ऑफर लोकांना सांगा, लोकांना मिळायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाच्या या मीटिंगला जर तुम्ही दिसला नाही तर मी काय म्हणणार नाही. कम ऑन DXN. पण सगळ्यात महत्वाचं, आम्ही जिथं आहोत आम्ही राहणार. डॉक्टर राजेश सवेरा, दिव्या प्रकाश सर. दिव्या प्रकाश सर ही व्यक्ती अख्ख्या युरोपमध्ये IMD होती अगोदर, इंटरनॅशनल मार्केटिंग डायरेक्टर. ओके, आणि प्रचंड नॉलेज आहे. ट्रिपल MBA मार्केटिंग मध्ये, परचेस मध्ये, ऍडमिन मध्ये MBA केलेली व्यक्ती आहे. ट्रिमेंडस नॉलेज आहे. ओके, त्याच्या डॉक्टर राजेश सवेरा. ओके, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट ऑफ चेअरमन डॉक्टर लिम शिओजिन. डॉक्टर लिम सरांचे राईट हँड आपल्या सोबत आहेत. आणि आपण काय करायला पाहिजे, पुणे तिथे काय उणे, अरे उणे दाखवू नका ना, मल्टिप्लाय करून दाखवू आपण सगळे. कम ऑन DXN, असं छान छान काम करूया सगळे एकत्र या आणि त्यातनं आपण आपला बिझनेस वाढवूया. सगळ्यात महत्वाचं. थँक्यू. हे होतं DXN इज अवर